Audio Jungle. तुळजापूर येथील महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांच्या हस्ते सर्व पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र देण्यात आले। तुळजापूर येथील रेस्ट हाऊस येथे दिनांक 19 जानेवारी रोजी धाराशिव जिल्हा कार्यकारिणीची निवड आणि नियुक्ती यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी राज्य उपाध्यक्ष सतीश सावंत, सुभाष चिंदे, इक्बाल शेख आदींची यावेळी उपस्थिती होती। धाराशिव जिल्हा अध्यक्षपदी अयूब शेख, जिल्हा उपाध्यक्षपदी प्रमोद राऊत, दिनेश सलगरे, जिल्हा सचिवपदी सचिन बिंद्री, जिल्हा कार्याध्यक्षपदी ज्ञानेश्वर गवळी, कोषाध्यक्षपदी सूरज बागल, जिल्हा संघटकपदी शिवाजी नाईक, तुळजापूर तालुका अध्यक्षपदी प्रदीप अमृतराव, तालुका उपाध्यक्षपदी राजेंद्र स्वामी, प्रभाकर जाधव, तुळजापूर शहर अध्यक्षपदी सचिन ताकमोगे, शहर उपाध्यक्षपदी अमीर शेख यांची नियुक्ती यावेळी करण्यात आली। तर राज्य कार्यकारिणी सदस्यपदी अनिल अगलावे यांची नियुक्ती करण्यात आली। डिजिटल मीडिया हा नव्या जमान्याचा मीडिया आहे आणि या मीडियात काम करणाऱ्या प्रत्येकाला स्थैर्याबरोबरच त्याची जबाबदारी काय आहे आणि या क्षेत्राचं अर्थकारण कशा पद्धतीचं आहे याविषयीचं ज्ञान पोचावं हा तर उद्देश आहे, परंतु डिजिटल मीडिया धोरण हे राज्य शासनाने जाहीर करावं। त्याचबरोबर आज तुळजापूरमध्ये आलेलो असताना राज्यातील पत्रकारांची जी भावना आहे ती व्यक्त करणं माझं कर्तव्य समजतो। मी आज डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या वतीनं राज्यातल्या पत्रकारांसाठी तुळजापूर येथे जे प्राधिकरण आहे प्राधिकरणाच्या माध्यमातून आज पत्रकारांसाठी विश्रामगृह आणि पत्रकार भवन याची उभारणी प्राधिकरणानं करावी यासाठी शासनानं तातडीनं हालचाली कराव्या अशा प्रकारची मागणी करतो। आणि सावंतवाडी या ठिकाणी भोसले नॉलेज सिटी या स्थळी होणाऱ्या आमच्या 3ऱ्या अधिवेशनात या संदर्भातला ठराव देखील आम्ही मांडू अशा प्रकारची भूमिका आजच्या जिल्हा डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या बैठकीत आम्ही व्यक्त केली। जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून आम्ही अयूब शेख यांच्यावर जिल्ह्याची जबाबदारी दिलेली आहे आणि जिल्ह्यातले ज्येष्ठ पत्रकार सर्व ज्यांना पत्रकारिता हे आपलं फक्त निर्वाहायचं नाही तर सामाजिक जबाबदारीची जाणीव देणारं क्षेत्र आहे असं वाटतं। अशा पत्रकारांची ही संघटना आज जिल्ह्यात गतीनं वाटचाल करेल अशा प्रकारची आशा मी व्यक्त नाही। मी आता आपल्याला बोललो की एक तर पासेस असतील किंवा शेवटी पत्रकार हा सर्वसामान्य नागरिक आहे हे कबूल, परंतु पत्रकार म्हणून त्याच्या सेवेची दखल घेऊन जसं इतर राज्यांमध्ये पत्रकारांसाठी विशेष भवनं निर्माण केलेली महाराष्ट्र शासनानं देखील केलेली आहेत, त्या पद्धतीनं राज्यातील सर्व धर्माच्या देवस्थानाच्या ठिकाणी ज्या ठिकाणी खूप गर्दी आहे अशा ठिकाणी पत्रकारांसाठी पत्रकार भवन कम विश्रामगृह अशा पद्धतीची वास्तू उभी करावी अशा प्रकारची मागणी मी करतो। डी न्यूज मराठीसाठी राहुल कांबळेसह लक्ष्मण दुपारगुडे, तुळजापूर, धाराशिव।